हॅलो एव्हरीवन, स्टेप अप MPSC या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 याचा जो पॉलिटीचा पेपर होता त्याच्यातले पहिले 30 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. बाकीचे सर्व क्वेश्चन्स मी आपल्या ॲपवर टाकलेले आहेत. फ्रीमध्ये ते व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिले 30 क्वेश्चन घेण्यामागे रिझन काय की त्या पहिल्या 30 क्वेश्चनमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन पॉलिटी पार्ट 1चे आहेत, म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे आहेत आणि प्रिलिमच्या अँगलने ते खूप जास्त महत्त्वाचे असतील. राईट. तर त्याच्या अँगलने आपण वन बाय वन त्याला सुरुवात करू. येस, पहिला क्वेश्चन काय विचारला आहे, पुढीलपैकी काय चुकीचे आहे. राईट, चुकीचं विचारलं आहे. सो भारताच्या राष्ट्रपतीच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा स्पष्टपणे उल्लेख नाही, जसा राज्यपालांच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा उल्लेख आहे. बरोबर आहे. तर या केसमध्ये हे विधान काय आहे, बरोबर आहे. विवेकाधीन अधिकार जे काय म्हणतात आपण त्याला, जे राज्यपालाचे विशेष नमूद केले आहेत, राष्ट्रपतीला कसे मिळतात, परिस्थितीजन्य अधिकार मिळतात. त्यामुळे हा मुद्दा बरोबर आहे. राज्यपालाने केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकाधीन अधिकारामध्ये काय करायला हवे होते किंवा नाही यावर प्रश्न उपस्थित करता येतो. प्रश्न उपस्थित करता येतो का? अजिबात नाही, प्रश्न उपस्थित करता येत नाही. आणि 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती बंधनकारक करण्यात आला, तसा मात्र राज्यपालांच्या बाबतीत असं झालेलं नाही. हे विधानसुद्धा काय योग्य आहे. आता इथे लक्षात घ्यायचं, ज्यावेळी तुम्हाला असा क्वेश्चन विचारला तो आणि क्वेश्चन कसा आहे 1 2 3 4 आणि 4मध्ये काय वरीलपैकी एकही नाही, याचा अर्थ कोणतंही चुकीचं नाही आहे किंवा वरील सर्व बरोबर आहेत किंवा वरील सर्व चूक आहे असं जेव्हा क्वेश्चन विचारला जातो त्यावेळी हा क्वेश्चन काइंड ऑफ डिफिकल्टीमध्ये येतो. म्हणजे डिफिकल्टी लेवल काय होते याची वाढलेली का, कारण की चौथ्या विधानामध्ये आणखीन एखादा विधान त्यांनी नमूद करून दिलं असतं राष्ट्रपती किंवा राज्यपालाबद्दल, तर 100% लोकांचं उत्तर येण्याचे चान्सेस वाढतात. परंतु इथे जेव्हा तुमच्या लक्षात येणार नाही त्यावेळी बहुतेक वेळा 4वर जाण्याची शक्यता वाढते आणि या केसमध्ये पॉलिटीचे क्वेश्चन पर्टिक्युलरली राज्यसेवेचे या पॅटर्नमध्ये वाढताना आपल्याला दिसतात. साधारणपणे 15 मार्काची प्रिलिम असेल तर 2 किंवा 3 क्वेश्चन या पॅटर्नमध्ये असतील तर समजायचं की हा काइंड ऑफ डिफिकल्टी लेवल वाढवण्याचा मुद्दा असणार आहे. राईट. तर या केसमध्ये चुकीचं विचारलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 त्याचा आन्सर असायला हवं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 काय विचारलं आहे, उपराष्ट्रपतीबाबत यांच्या स्थानाविषयी पुढील विधाने विचारात घ्या. सो कलम किती आहे 63. बरोबर आहे. उपराष्ट्रपती राज्यसभेचा सदस्य असतात का ते? अजिबात नाही. राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून ते वेतन दिले जाते का त्यांना? 100% वेतन दिलं जातं. त्या पद्धतीने महाभियोगाद्वारे पदावरून दूर केलं जातं. महाभियोग शब्द वापरला आहे का? नाही. राईट. इनिशिएटिव्ह कोण करतं? राज्यसभा. हा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. राईट ना. उपराष्ट्रपतीबाबत ना एक क्वेश्चन खूप छान आला होता की बाबा तसं बघायला गेलं तर उपराष्ट्रपतीला किंवा राज्यसभेला स्वतःचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार काढून टाकलेला किंवा स्वतःचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार राज्यसभेला नाही. तर लोक बऱ्याच वेळा विचार करतात की हे कसं, तर काय त्या पद्धतीने काय उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोघंही एकत्र सहभागी होत असतील आणि राज्यसभेचे समजा 250 आहे आणि लोकसभेचे 450 आहे किंवा 550 आपण म्हटलोय, तर या 550मध्ये जर लोकसभेने ठरवलं की बाबा एक्स हा व्यक्ती निवड करायचा, तर राज्यसभा स्वतः पूर्ण राज्यसभा वेगळी झाली, सेपरेट झाली लोकसभेपासून आणि एकमताने त्यांनी ठरवलं की बाबा नाही आपल्याला वाय या व्यक्तीला निवडून द्यायचं आहे, तर ती राज्यसभा करू शकत नाही. का? कारण की सीट्स कोणाच्या जास्त आहेत? लोकसभेच्या. त्यामुळे त्या अर्थी तो विधान आहे की तसं बघायला गेलं तर राज्यसभेला स्वतःचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार मिळालेला नाही. तर हे विधान बरोबर आहे. परंतु लोकसभेचा अध्यक्ष मात्र 100% लोकसभेतूनच निवडला जातो, जो की सदस्य असायला पाहिजे, निवडून आलेला व्यक्ती असायला पाहिजे. राईट. म्हणजे तो लोकसभा सदस्यच असायला हवा. या केसमध्ये काय विचारलं आहे? बरोबर विचारलेला आहे. तो ए आणि सी पर्याय क्रमांक 2 त्याचा आन्सर आहे. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 3 लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2003च्या प्रमुख वैशिष्ट्याबाबत कोणते चुकीचे आहे? चुकीचं विचारलं आहे. वाचूयात मग. लोकपालमध्ये अध्यक्ष आणि काही सदस्यांची 50% न्यायिक सदस्य असतात. यस. त्यापैकी 50% न्यायिक सदस्य तुम्हाला माहिती आहे. पैकी 50 लोकपालमधील 50% सदस्य SC ST OBC मायनॉरिटी महिला यामध्ये असतात. काहीच हरकत नाही. लोकसभा अध्यक्ष सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो आणि पंतप्रधानांचाही लोकपालाच्या कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता या केसमध्ये बघा, हा 100% अभ्यासाचा भाग आहे आणि 3 आणि 4मध्ये काय झालं, तुम्हाला प्रायोरिटी ठरवायची आहे. आता 100% काही लोक म्हणतात की हा सुद्धा आमच्या अभ्यासाचा भाग आहे, पुन्हा एकदा चालणार आहे. परंतु आपल्याला जेव्हा क्वेश्चन याच टाईपच्या येतील तर याच्यापेक्षा वेगळे काही कंटेंट विचारला जाईल, तर त्यावेळी काय प्रायोरिटी ठरवायची ते मी या क्वेश्चनमधून सांगतोय. अदरवाईज कंटेंट तुमच्याकडे आहे त्यावर काही वाद नाही. राईट.
मग ज्यावेळी असा क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळी इथे तुम्हाला विचार करायचा की पंतप्रधानांचा समावेश आहे का, त्यासाठीच तर आंदोलन चालू होतं ना लोकपाल जनलोकपाल बिलचं वगैरे, तर हा 100% संबंध आहे आणि त्याच्यामुळे जे चुकीचं आहे ते 3 आहे. याचा अर्थ काय झाला की वयाची 65 वर्षे आहे की 70 वर्षे आहे, जे की एक्झाममध्ये ॲक्च्युअली त्यांनी चुकीचं करून दिलं होतं, परंतु मला ते एक्झाम हॉलमध्ये माहिती नव्हतं तर माझं उत्तर मिळत होतं का या अँगलने आपण विचार करतोय. तर या केसमध्ये तुम्हाला उत्तर मिळायला काही हरकत नव्हती. राईट. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 4 काय विचारलं आहे, काय बरोबर आहे बघा. 368 खाली राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण सभासद संख्येच्या 2/3 बहुमताची आवश्यकता असते. आता ही काय स्पेशल मेजॉरिटी आणि स्पेशल मेजॉरिटी विथ रिस्पेक्ट ऑफ काय 368 पर्टिक्युलरली दिलेलं आहे. त्यामुळे 368 मध्ये जी स्पेशल मेजॉरिटी ती कशी आहे, प्रेझेंट अँड वोटिंग याच्या किती 2/3 आणि प्लस तुमची जी सदस्य संख्या आहे स्ट्रेंथ आहे त्याच्या 50% असायला पाहिजे. राईट ना. पर्टिक्युलरली हे कलम आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते माहिती असायला पाहिजे की इथे काय झालं आहे, विधान अचुकीचं आहे. कोणत्याही व्यक्तीस विभागीय खटल्यासह एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. विभागीय खटला हा पूर्णपणे वेगळा असेल, डिपार्टमेंटमधून वेगळी शिक्षा त्याला मिळू शकते, प्लस केलेल्या अपराधासाठी वेगळी शिक्षा मिळू शकते. म्हणजे पुन्हा एकदा काय झालं, विधान 2 चुकीचं. आणि या विधानावर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो. भारताच्या मंत्री परिषदेतील पंतप्रधानाव्यतिरिक्त एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सभासदांच्या 15% जास्त असणार नाही. कोणाच्यापेक्षा, पंतप्रधान व्यतिरिक्त म्हटलेलं आहे. पंतप्रधान पकडून आपल्याला विचार करायचा आहे, पंतप्रधान वगळता नाही. राईट. त्याच्यामुळे पुन्हा एकदा काय झालं आहे, विधान 3 चुकीचं आहे. बरोबर विचारलं आहे, एकही बरोबर नाही. पर्याय क्रमांक 4 आन्सर आहे. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 5 केंद्रीय सेवेसंबंधीतील अतिरिक्त कार्य त्यांनी म्हटलं आहे संघ लोकसेवा आयोगाकडे कोण सोपवू शकतं. आता बघा ऑप्शन काय, केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री परिषद आणि संसद. याच्यातलं सगळ्यात वेग कोणतं आहे, गृहमंत्री आहे. राईट ना, कारण की ते नसायलाच पाहिजे. आणि मग राहिले राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री परिषद आणि संसद. आता याच्यामध्ये त्यांनी पर्टिक्युलरली मेन्शन अतिरिक्त कार्य, याच्या व्यतिरिक्त काही फंक्शन असेल तर संसद कायदा करून काय करू शकतं, UPSCकडे अधिकार देऊ शकतं. राईट ना, की बाबा लोकसेवा आयोगाकडे, संघ लोकसेवा आयोगाकडे अधिकार दिले जाऊ शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे आन्सर असायला हवं. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 6 काय विचारलं आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसला तरी उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार असतो. बरोबर आहे, अभ्यासाचा भाग आहे. लोकसभेतील नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसला तरी त्यांना राष्ट्रपती विरुद्धच्या महाभियोगाच्या ठरावाविरुद्ध मतदानात अधिकार असतो. पुन्हा एकदा चालणार आहे. दोन्ही विधान योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 अभ्यासाचा भाग आहे. राईट. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 7 हा क्वेश्चन बघा, ज्यांनी 2020ची मेन्स दिली त्यांनी हा क्वेश्चन चुकणं अपेक्षित आहे. राईट ना. मग काय म्हटलं आहे सर, माहिती अधिकार. मग माहिती अधिकार तर आम्ही कितीतरी वेळा केला, आम्ही कशाला चुकणार आहे, अजिबात चुकणार नाही. असा जर विचार करत असाल तर क्वेश्चन काळजीपूर्वक वाचा. काय म्हटलं आहे, काय कारण आहे, त्यामुळे प्रशासन आणि जनतेमधील दुरावा कमी होतो. काहीच हरकत नाही. प्रशासन अधिक नवकल्पना अंगीकारते. आता नवकल्पना अंगीकारते का, राईट. आता एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला चुकीचं वाटणं अपेक्षित नाही आहे, तुम्ही वाहत जाऊ शकता. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अधिक उत्तरदायी बनते. त्यामुळे प्रशासन हे लोकप्रतिनिधींना अधिक उत्तरदायी बनते. आता हा क्वेश्चन बनवताना त्यांनी काय केलं, RTI कायदा घेतला आणि RTI कायद्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याच्यावरून क्वेश्चन विचारलेला आहे. आणि हा क्वेश्चन पार्ट 1 मध्ये का विचारला जावा, हां सांगा. इथे पार्ट 1 मध्ये का विचारला जावा, कारण की पार्ट 1 मध्ये पॉलिटी पार्ट 1च्या अँगलने इथे विचारला गेला होता. आणि त्यामध्ये काय आहे की आपल्या सिलेबसमध्ये नव्याने माहिती अधिकार असं नमूद केलेलं आहे. राईट ना. जसं आपला शिक्षणाचा अधिकार आहे तसा माहितीचा अधिकार म्हणून असं त्यांनी यावेळी सिलेबसमध्ये वेगळं मेन्शन केलं होतं. आणि म्हणून याच्यावर एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंगचा क्वेश्चन विचारला गेला, जो की त्रास देण्याचा मुद्दा आपण म्हणू शकतो. मग या RTIच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये काय दिलेलं आहे पर्टिक्युलरली PDF मध्ये, तर प्रशासन लोकप्रतिनिधींना अधिक उत्तरदायी बनते, नाही प्रशासन जनतेला अधिक उत्तरदायी बनते. मग तुम्ही म्हणाल सर लोकप्रतिनिधी आणि जनता काही वेगळं नाही आहे, तर जनतेचा भाग म्हणूनच काय असणार आहे, लोकप्रतिनिधी असणार आहे. आणि जेव्हा तुम्ही असा विचार करणार तर तेव्हा 100% असाच विचार करणं अपेक्षित आहे, किंवा तुम्ही त्याच अँगलने विचार करायचा होता की बाबा त्याच अँगलने तुम्ही मग जनता काय लोकप्रतिनिधी काय म्हणून तुम्ही याला बरोबर करायचं होतं. राईट ना. म्हणजे या केसमध्ये तुम्ही जर बरोबर करताय तर बहुतेक वेळा तुमचं उत्तर हे वरील सर्व असण्याचे चान्सेस जास्त असणार आहे. परंतु आयोग म्हटलं की आम्ही तसं उत्तर देणार नाही, कारण की आम्हाला
हा जो सी आहे चुकीचा वाटतोय. नवकल्पना राबवते असं काही होत नाही आहे, सी चुकीचा दिला होता. आणि त्यांनी मग डी आणि ई, प्रशासन जनतेच्या गरजेपोटी अधिक प्रतिक्रियाशील बनेल आणि लोकांना प्रशासकीय निर्णय प्रक्रियेसंबंधी माहिती देईल. राईट, पुन्हा एकदा सी आणि डी आणि ई जास्त महत्त्वाचा होता. डी आणि ई बरोबर ए घेऊन जायचा होता. पर्याय क्रमांक 3 आयोगाने उत्तर दिलं. मॅक्झिमम लोकांचं क्वेश्चन चुकणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा, आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 8, अयोग्य विधान ओळखा. भारताच्या निवडणूक आयोगाने 2000 साली सुवर्ण महोत्सव साजरा केला. आता बघा, 1, 2, 3, 4 हे 4 क्वेश्चन याच्यामध्ये विचारले गेले. या 4 क्वेश्चनमध्ये प्रायोरिटी काय, काहीतरी चुकीचं आहे. राईट, चौथा पर्याय यापैकी एकही चुकीचं नाही असं काही दिलं आहे का त्यांनी? नाही. त्यावरील सर्व चुकीचं असं काही दिलं आहे का? नाही. याचा अर्थ 4 विधानं दिल्यानंतर क्वेश्चन कसा होतो कम्पॅरेटिव्हली? सोपा. ठीक आहे. आता जेव्हा मला एक्झाम हॉलमध्ये पाठ नाही आहे, परंतु मला माहिती आहे की सुवर्ण महोत्सव साजरा कधी केला, तो 50 वर्ष झाल्यानंतर, आणि 1950 हे इलेक्शन इयर माझं आहे 100% मला, किंवा त्याची स्थापना वर्ष आहे हे मला माहिती आहे. म्हणून 50 पासून 2000 हे कॅल्क्युलेशन करणार मी, म्हणणार की बाबा 50 वर्ष झालेली आहे, त्यामुळे 2000ला साजरा करायला काय हरकत नाही. याच्यामुळे याला चुकीचं करणार आहे का मी? नाही. त्यानंतर निवडणूक आयोग स्थायी वैधानिक संस्था, इथं परमनंट कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हटलं त्यांनी इंग्लिशमध्ये, मी म्हटलं चालणार आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने मतदार शिक्षण, निवडणुकीत सहभाग, निवडणूक व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग म्हणून 2009 स्वीकारला. आणि सुनील अरोरा हे 23वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. आता याचा अर्थ काय झाला? 1 आणि 2 मी चुकीचं न करता 3 आणि 4वर कुठेतरी चुकीचं करणं अपेक्षित आहे. आणि 3 आणि 4वर जर काहीतरी चुकीचं करणार तर त्या केसमध्ये सुनील अरोरा हे सगळ्यात रिसेंटवाले आहेत. मग 2009 आहे की 2010 याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन तुम्ही लिहिणं 3 अपेक्षित आहे, कारण की हे तो रिसेंटवाला आहे ना, त्यामुळे तुमचं पाठ असायला पाहिजे. 3 नंबरचा मुद्दा तुम्ही चुकीचा करणार आहात. परंतु आयोगाने उत्तर काय दिलं आहे? पर्याय क्रमांक 1 त्यांनी म्हटलं आहे की आयोग विसरून गेला होता, त्यांनी 2001ला साजरा केलेला आहे. मग आता बरेच लोक म्हणतात की आम्ही वेबसाईटवर गेलो आणि वेबसाईटवरून हा डेटा आम्हाला मिळाला की बाबा 2001ला केलं. परंतु एक्झाम व्हायच्या अगोदर जर तुम्ही वेबसाईटवर गेला ना, तर तुम्ही वेबसाईटवर 2001ला साजरा केलं की 2000ला साजरं केलं याच्यावर कधीच लक्ष देणार नाही. आलं लक्षात? त्यामुळे याला विचार करायचा नाही. हा क्वेश्चन मी म्हणेल की पर्टिक्युलरली त्रास देण्याचा मुद्दा होता. भले तो तुमच्या अभ्यासाचा भाग आहे, परंतु इथे 2, 3, 4मध्ये तुमचं कन्फ्युजन व्हावं. इथे जर तुम्हाला जोपर्यंत पाठ नाही तोपर्यंत तुम्ही याला चुकीचं करणार नाही. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 9, भारतीय राज्यघटनेतील संदर्भानुसार धर्मनिरपेक्ष राज्य, सेक्युलर स्टेट, तर या केसमध्ये काय, राज्याने कोणत्याही धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळलेले आहे. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 10, कोणत्या घटनादुरुस्ती किंवा दुरुस्त्या मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज कधी टाकल्या? 42वी. आणि त्याच्यामध्ये ॲड कधी केली? 86वी घटनादुरुस्ती, 11वी ड्युटी ॲड केलेली आहे. त्यामुळे ए आणि सी आहेत विचारलं आहे. पर्याय क्रमांक 4 ए आणि सी आन्सर असायला हवं. हां, क्वेश्चन नंबर 11 काय विचारलं आहे? कलम 12मध्ये घटनेच्या भाग 3ऱ्या भागामध्ये राज्याची व्याख्या करण्यात आलेली. बरोबर आहे. स्थानिक प्राधिकरणे, नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळे, इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट, विश्वस्त यांच्या याच्यामध्ये समावेश होतो. चालेल. इतर सर्व प्राधिकरणे म्हणजे LIC, ONGC, सेल याचासुद्धा समावेश होतो. यस, जिथे स्टेट पोहोचते त्या, म्हणजे जिथे सरकारचा पैसा पोहोचतो त्या अँगलने इथे आपण म्हटलं किंवा याला कदाचित लोकांना कन्फ्युजन होईल, परंतु पुन्हा एकदा 1% वाटत असेल तर आपण घेऊन जाणं अपेक्षित आहे. राईट, काय बरोबर आहे अचूक विचारलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आन्सर असायला हवं. क्वेश्चन नंबर 12 काय चुकीचे आहे? न्यायालयीन सक्रियता हा शब्दप्रयोग 1947 साली आर्थर स्लेशिंजर ज्युनियर यांनी वापरला. आता बघा, मी एक्झाम हॉलमध्ये असेल, मला आणि एक्झाम हॉलमध्ये हे 1947 आणि आर्थर स्लेशिंजर हे मला एक्झॅक्ट लक्षात येत नसतील तर मी काय करेल? मी म्हणेल थांबतो. राईट, लगेच निष्कर्ष काढायचा नाही, मी पुढे जातो. राईट ना, काय विचार आपल्याला चुकीचं. आणि क्वेश्चन कसा आहे? 1 2 3 4 1 2 3 4 याचा अर्थ काय होणार आहे? प्रायोरिटी सेट होणार आहे. राईट. मग 2 नंबरमध्ये काय म्हटलं आहे? कार्यकारी विभाग आणि विधिमंडळ कृती करण्यास अपयशी ठरल्यामुळे न्यायालयीन सक्रियतेचा उदय झाला. म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर काम करायला कुठेतरी कमी पडले असं त्यांचं म्हणणं आहे. न्यायालयीन सक्रियतेमुळे कायदेमंडळाच्या अधिकारात वाढ झाली. आता बघा, न्यायालयीन सक्रियतेमुळे कायदेमंडळाच्या अधिकारामध्ये वाढ झाली का न्यायमंडळाच्या अधिकारामध्ये वाढ झाली? न्यायमंडळाच्या अधिकारामध्ये वाढ झाली. आणि त्याच्यामुळे, आणि बघा 2 आणि 3 एकमेकांशी संबंधित बोलत आहेत, किंवा कार्यकारी आणि विधिमंडळ कुठेतरी कमी पडलं, म्हणून पिक्चरमध्ये कोण येणार आहे? न्यायमंडळ यायला हवं. राईट ना, न्यायमंडळ यायला हवं. त्याच्यामुळे 3 नंबरचा विधान, न्यायालयीन सक्रियतेमुळे कायदेमंडळाच्या अधिकारात वाढ झाली नाही, उलट घट झालेली आहे, म्हणून 3 चुकीचं आहे. म्हणजे 1 आणि 2 बरोबर होतं. न्यायालयीन सक्रियतेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात व प्रतिष्ठेत वाढ झालेली आहे. आता पुन्हा एकदा बघा,
3 आणि 4 हे पुन्हा एकदा तुम्हाला रिलेट करायला लावतात, की वरती म्हणतात की अधिकारामध्ये कायदेमंडळाची वाढ झाली आणि खाली म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारामध्ये वाढ झाली. तर मुद्दा काय आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे प्रायोरिटी ठरवून तुम्हाला आन्सर बरोबर यायला पाहिजे होतं. याचा अर्थ त्यांनी हा क्वेश्चन जर ABCD मध्ये टाकला असता, 1 2 3 4 मध्ये न टाकता ABCD मध्ये केला असता, A आणि C किंवा ACD बरोबर असं जर करायचा प्रयत्न केला असता तर काय झालं असतं, किंवा A आणि B बरोबर किंवा ACD बरोबर, तर कदाचित तुम्हाला A घेऊन जायचा की नाही घेऊन जायचा प्रश्नचिन्ह पडला असता. पण क्वेश्चन कसा आला आहे, 1 2 3 4 मध्ये कोणतरी एकच चुकीचं, याचा अर्थ बाकीचे बरोबर असणार आहेत. समजतंय का? राईट. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 13, खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला न्यायालयासमोर विचाराधीन असणाऱ्या एखाद्या प्रकरणात मानवी हक्क उल्लंघनाचा प्रश्न गुंतला असल्यास त्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. आपण HRD छानपैकी पाठ केलं आहे की बाबा न्यायालयाच्या परवानगीने हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे चुकीचं. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, SC आयोग, ST आयोग, महिला आयोग याचे अध्यक्ष काय आहेत, याचे पदसिद्ध आहेत. त्यांनी फक्त हा शब्द वापरला असता आपण काय केलं असतं, चुकीचं केलं असतं. परंतु आता काय बरोबर आहे, कारण की याच्यामध्ये आणखीन कोण ॲड झालं आहे, OBC ॲड झाले आहेत, अपंगांचा आयुक्त ॲड झालेत आणि राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे अध्यक्षसुद्धा ॲड झालेले आहेत. चुकीचं विचारलं आहे, त्यामुळे एक चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 आन्सर 13चं 1. आफ्टर दॅट 14, यादी. याच्यामध्ये काय, घटनेतील परिशिष्टे, राईट ना, तरतुदी किती आहे, 8वं 5वं 7वं 4थं, राईट ना. सो शेड्यूल 8मध्ये काय म्हटलं मी, भाषा. त्यानंतर 7मध्ये काय म्हटलं आहे, अधिकारांचे वाटप. त्यानंतर 5मध्ये काय म्हटलं आहे, शेड्यूल एरिया किंवा ट्रायबल एरिया. आणि 4थी परिशिष्टामध्ये काय म्हटलं आहे, शपथा, राईट ना. शपथा आणि हे राज्यसभेसाठी वाटप केलेल्या जागा कुठे आहे, 3मध्ये की 2मध्ये, राईट. तुम्हाला माहिती आहे 3मध्ये आहे, 1मध्ये काय, 2मध्ये काय, या बाबी तुम्हाला 100% माहिती असणं अपेक्षित आहे. तुम्ही पाठ केलेला आहे. हां, क्वेश्चन 15 काय म्हटलं आहे, 102वी घटना दुरुस्ती अधिनियमाबाबत काय चुकीचं आहे. चुकीचं विचारलं ना, वाचा. मूळतः राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अधिनियम 1991 नुसार झालेली आहे. 91ला व्हायचे काही कारणच नाही. जर आपल्याला ओव्हरऑल सिक्वेन्स माहिती आहे तर या गोष्टी चुकीच्या व्हायला नको. मंडल आयोग आला, राईट. मंडल शिफारसी लागू झाल्या, राईट. आणि शिफारसी लागू झाल्यानंतर काय झालं, इंद्रसानी खटला कधीचा 92, निकाल आहे 93चा कायदा 93ला स्थापना, राईट ना. म्हणजे काय एक विधान चुकीचं आहे. चुकीचं विचारलं आहे, आन्सर मिळून गेलं. बाकीचं वाचूयात. घटनात्मक दर्जा मिळाला 102वी घटना दुरुस्ती. 338B आणि 342A ॲड झालं आणि 338मध्ये आणि 366मध्ये बदल झाला. आता बघा, इतक्या साऱ्या बाबी त्यांनी इथे चुकवण्याचा वाव होता का, 100% वाव होता. चुकवलं की त्यांनी नाही. याचा अर्थ त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्हाला काय पाठ असावं किंवा काय माहिती असावं याच्यावर भर द्या. बॅकग्राऊंड माहिती असायला पाहिजे, स्थापना माहिती असायला पाहिजे. परंतु याच्यातले कलम, आता बघा पर्टिक्युलर कलमावर पण येऊ शकतो क्वेश्चन, नाही असं नाही. परंतु ज्यावेळेस क्वेश्चन 1 2 3 4मध्ये आहे त्यावेळी आपली प्रायोरिटी 100% यायला हवी, राईट. जनहित याचिका, आता PILचा मुद्दा आहे, वाचूयात काय म्हटलं यामध्ये. जनहित याचिकेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ती कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीवर आधारित आहे. आता पुन्हा एकदा प्रश्न पडला, कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीवर. इंग्रजीमध्ये काय म्हटलं, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. मी म्हटलं ठीक आहे. मला वाटलं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. मी म्हटलं ठीक आहे, राहू द्या, राईट. मी निष्कर्ष काढतोय का नाही, लगेच नाही काढत आहे. निष्कर्ष 100% काढायचा नाही लगेच, बाकीचे ऑप्शन बघायचे. ती संस्थेला जनतेप्रती असलेली घटनात्मक कर्तव्य पार पाडण्यास भाग पाडते. जनहित याचिका न्यायसंस्थेला जनतेप्रती असणारी घटनात्मक कर्तव्य कोणाची आहे, न्यायसंस्थेची जबाबदारी आहे का, नाही. कोणाची आहे, कार्यकारींची, राईट ना. कार्यकारी एक्झिक्युटिव्हची किंवा कायदेमंडळाची. त्यामुळे जनहित याचिका पर्टिक्युलरली काय होणार, स्टेटच्या अगेन्स्ट असते. त्यामुळे ती कोणाला काम करायला भाग पाडते, तर कार्यकारींना, एक्झिक्युटिव्हला, राईट. त्यामुळे B चुकीचं आहे. भारतात राज्यघटनेने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकारांमध्ये जनहित याचिकेचे स्रोत आहे. स्रोत म्हटलंय, सोर्स म्हटलंय त्यांनी. पर्टिक्युलर जनहित याचिका शब्द म्हटलाय का, नाही. स्रोत चालणार आहे, काही हरकत नाही. त्यानंतर कोणत्याही भारतीय अधिनियमात अथवा कोणत्याही कायद्यामध्ये जनहित याचिकेची व्याख्या केलेली नाही, हा तुम्हाला माहिती आहे. आता बघा, यामध्ये काय विचारलंय, काय बिनचूक आहे, काय करेक्ट आहे. बघा, ABC, BCD, ACD आणि ऑल ऑफ दिस, राईट. याचा अर्थ तुम्हाला काय माहिती आहे, जे लक्षात आलं, B चुकीचं लक्षात आलं. B काढलं आणि B काढलं, राहिलं काय, अ क ड. आता मी तुम्हाला काय सांगितलं आहे की इथे जर असा क्वेश्चन आला असता, कसा की ऑप्शनमध्ये दुसरा पर्यायामध्ये असं असतं की फक्त फक्त क आणि ड योग्य आहे, सुद्धा चुकीचं आहे. याचा अर्थ तुम्ही वर प्रश्नचिन्ह केला असता, परंतु तुम्ही केला आहे का प्रश्नचिन्ह, नाही. का नाही केला, कारण की तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे तुम्हाला, की इथे काय गोंधळ घातलेला
आहे, राईट. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला मार्क्स द्यायला बसलोय, तुम्ही गडबड करू नका, राईट. या केसमध्ये तुम्हाला जे माहिती आहे ते बी आहे, किंवा जे माहिती असायला पाहिजे ते बी आहे, आणि त्याच्यावरून आन्सर मिळणार आहे. कारण की ज्यांनी त्याची करू किती जरी क्वेश्चन आला, प्रिलिमला येऊ द्या, मेन्सला येऊ द्या, खूप जास्त अवघड जात नाही, राईट ना. 17 नंबरचा क्वेश्चन, राज्यघटनेच्या अनुच्छेद 368 संबंधी खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने घटनादुरुस्ती विधेयक मंत्री किंवा संसदेचा कोणताही सभासद मांडू शकतो. पूर्व परवानगी, राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगी घटनादुरुस्ती विधेयकाला आवश्यक आहे का? नाही. परंतु मंत्री किंवा संसदेचे सदस्य मांडू शकतो का? काही हरकत नाही, परंतु पूर्व परवानगी घ्यायची गरज नाही. राष्ट्रपती पूर्व परवानगी 100 घटनादुरुस्त्या होऊन गेल्यात आपल्याकडे, मग 100 वेळा राष्ट्रपतींकडे कोणी जाणार आहे का? नाही जाणार, कारण की राष्ट्रपती तेवढंच काम आहे का? नाही. घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी देण्याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये कोंडी निर्माण झाल्यास संयुक्त बैठक तरतूद आहे का? नाही. 368 नुसार मंजूर झालेल्या घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक नसते. असते का? 100% आहे. घटनादुरुस्ती कितवी? 24व्या घटनादुरुस्तीने काय केला? मी बंधनकारक केलेला आहे. राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये बदल करण्यासाठी निम्म्या राज्य विधिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. सो 7व्या परिशिष्टामध्ये बदल करण्यासाठी निम्मे राज्य विधिमंडळ पुन्हा एकदा चालणार आहे. तर या केसमध्ये बरोबर विचारलं आहे, फक्त डी बरोबर आहे, बाकी सर्व विधाने चुकीची आहेत, राईट. ते टेस्ट करताय तुम्हाला ABCD इतकं सारं देऊन, राईट. तर आपण पुन्हा एकदा अभ्यास केला छानपैकी, बरोबर यायला काही हरकत नाही. केंद्र आणि राज्यामधील संबंधीच्या तरतुदी घटनेच्या कोणत्या भागात नोंदवल्या आहेत? कितवा भाग आहे? भाग 11वा, पर्याय क्रमांक 2. हां, क्वेश्चन नंबर 19 मध्ये काय म्हटलं आहे? भारत सरकार कायदा 1935 यानुसार चुकीचं कोणतं आहे? पहिला 1, 2, 3, 4 याचा जर विचार जर केला तर पहिला मुद्दा काय म्हटला आहे? कायद्यामध्ये केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली, राईट. येस, बरोबर आहे. 2 मध्ये यानुसार भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृह कायदे मंडळ, राईट ना. तर या केसमध्ये ऑलरेडी काय झालं आहे? राज्यांमध्ये आलेलं आहे. त्यानंतर प्रांतांमध्ये दुहेरी शासन व्यवस्था काय झाली? प्रांतांना ऑटोनॉमी मिळाली, आणि 3 स्वतंत्र सूच्या, बरोबर आहे. तर या केसमध्ये पुन्हा एकदा प्रायोरिटी आपली विधान चुकीचं, पर्याय क्रमांक 2 आन्सर असायला हवं. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 20, भारतीय संविधानाच्या खालील कलमानुसार भाषिक अल्पसंख्याक समाजातील मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण मिळण्याच्या सोयी राज्य शासनाने कराव्यात अशी सुविधा किंवा अशी तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? 350A. 350A कुठे? सी, केवळ सी, पर्याय क्रमांक 2. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 21, सध्या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात? क्वेश्चन काय विचारला आहे? सध्या राज्याचे राज्यपाल कोणते अधिकार वापरतात? पहिला, विधान परिषदेवर 1/12 सभासद नामनिर्देशित करू शकतात. एक्झाम हॉलमध्ये बरेच लोक बळी गेलेले आहेत. बळी जाण्यासाठी त्यांनी सुद्धा स्वतः प्रयत्न केले, परंतु प्रयत्न त्यांचे कमी पडले, त्यामुळे विकेट्स तेवढे पाहिजे तेवढे गेलेले नाही. यावर क्वेश्चन बरोबर येण्याचे चान्सेस वाढले. त्यामुळे मी काय सांगायचा प्रयत्न करतो हे लक्षात घ्या, आणि हे विधान का आलं तोही मुद्दा लक्षात घ्या. हाच क्वेश्चन काय विचारला त्यांनी तो मुद्दा लक्षात घेऊया. विधान परिषदेवर 1/12 सदस्य म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्याला विधान परिषदेमध्ये राज्यपाल किती नेमतात? 1/6 नेमतात. 1/6 नेमतात, परंतु आपल्याकडे सध्या किती लोक नेमले? 1/6 मधद्वारे 12 लोक नेमल्याची राज्यपालांनी ती सहीच नाही केलेली अजून. आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यपालांनी ती यादी इतकी म्हणजे लपवून ठेवली, किंवा त्याच्यावर साईन न केल्यामुळे काय झालं? दरवेळी पेपरमध्ये आला ना की आपल्याला काय येतो? 12 लोक, 12 आमदार, 12 असं इतक्या वेळा ऐकलंय की ती इथे 1/12 वाटायला लागतं, आणि ते 1/12 वाटायला लागल्यामुळे गोंधळ काय झाला? आपण याला बरोबर पकडतो. नाही, 1/6 आहे, त्यामुळे चुकीचं आहे. अँग्लो इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी विधानसभेत नामनिर्देशित करू शकतात का? आता अजिबात नाही, चुकलंय. राज्याच्या अथवा केंद्राच्या कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधी व्यक्तीला शिक्षेमध्ये सूट, सवलत किंवा माफी देऊ शकतात? केंद्राच्या नाही, राईट. ते अर्थसंकल्प विधेयक राज्य विधिमंडळाच्या विचारार्थ पाठवू शकतात? अजिबात नाही. सध्या कोणताही अधिकार नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आन्सर असायला हवं. आफ्टर दॅट 22 नंबरचा क्वेश्चन, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? सुरुवातीला राज्यघटनेत अनुसूचित जाती जमाती यासाठी 338 नुसार विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती, बरोबर आहे. 65व्या घटनादुरुस्तीनुसार यामध्ये अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय आयोगामध्ये करण्यात रूपांतर केलं. 2003ला 19व्या घटनादुरुस्तीने काय केलं? 2 वेगवेगळे आयोग तयार केले. आणि 4 मध्ये काय? 338 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लोकसभेत आणि राज्यामध्ये विधानसभेमध्ये जागा राखीव देण्यात आलेल्या आहेत. हे कुठे चाललं आहे तुमचं? 330 आणि 332. त्यामुळे 4 विधान चुकीचं आहे. पुन्हा एकदा चुकीचं विचारलं की खुश व्हायचं 1 2 3 4 आलाय.
म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा प्रायोरिटी ठरवायची आहे. समजा मला नाही आठवते सर 1990 65वी घटना दुरुस्ती, मला फक्त 65वी माहिती आहे, 90 नाही आठवते, तर बाकीचे वाचा, राईट. त्याच्या आधारावर वर्कआउट करा. दरवेळी इयरलाच फोकस करायचा पाहिजे असं काही नाही, आपल्याला प्रायोरिटी ठरवणं अपेक्षित आहे. 23 भारताचे संविधान हे पूर्णपणे संघराज्यात्मक स्वरूपाचे किंवा पूर्णपणे एककेंद्री स्वरूपाचे नाही, तर त्यामध्ये दोन्ही पद्धतीचे मिश्रण दिसून येते. दोन्ही पद्धतीचे मिश्रण तयार झालेला वेगळाच प्रकार आहे. आता बघा, जेव्हा संविधान येतं त्यावेळी ऑप्शन बघायचे काळजीपूर्वक. याच्यातला केसी विहीर तुमच्या ओळखीचं आहे. केसी वगैरे काय सांगितलं, अर्ध अर्ध हाफ हाफ आहे, राईट ना. या अँगलने अर्ध संघराज्य वगैरे या बाबी आपण पाठ केल्यात. आंबेडकरांनी पटेल यांचं अशाविषयी विधान अपेक्षित नाही, कारण की ते स्वतः त्याच्या घटनेचे भाग होते बनवताना, राईट. त्यामुळे ते जे बनवणार आहे ना ते इव्हॅल्युएशन करण्याचे अपेक्षित नाही. इव्हॅल्युएशन करणारे लोक अभ्यासू वेगळे आहेत. ते इथं आहे पर्याय क्रमांक 3 आन्सर. म्हणजे तुम्हाला जे काही लिहायचं आहे विचार करा, किंवा याच्यापेक्षा वेगळं काही विचार करताय तुम्ही, काही विचार करताय, परंतु तुम्हाला माहिती आहे की 2 तर लिहायचं नाही आहे. आणि 1 आणि 4 न लिहिण्यामागं रिझन काय कळालं, कारण की ते त्या व्यवस्थेचे भाग होते. त्याच्यामध्ये कुठे काही खूप जास्त असं संघराज्याचं वर्णन त्यांनी केलं आहे, एक्झॅक्टली काय म्हटलं त्यांनी असं कुठे वाचण्यात आलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला या अँगलने जायचं आहे. 24 नंबरचा क्वेश्चन, काय खरे नाही, पुन्हा एकदा स्टार करून ठेवा या क्वेश्चनला. 2 ऑक्टोबर 1972 रोजी महाराष्ट्र लोकायुक्त संस्था स्थापन करण्यात आली. आता बघा, लोकांनी सगळ्यांनी 1972 पाठ केलेलं आहे. ऑक्टोबर काही लोकांनी पाठ केलं आहे, पण 2 एकी 25 हे पाठ केलेलं नाही आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला पाठ करायची गरज नव्हती. क्वेश्चन बघा, 1 2 3 4 आहे की नाही, खुश व्हायचं. महाराष्ट्राचे प्रथम लोकायुक्त कोतवाल, यस मी पाठ केलेले होते. वैधानिक संस्था आहे, यस कायद्यानुसार. आणि खाली म्हटलं 71च्या कायद्यामध्ये अधिकार नमूद केलेले आहेत, बरोबर आहे. याचा अर्थ 2 3 4 जर बरोबर आहे तर बाय डिफॉल्ट एक चुकीचं आहे ना. त्यामुळे 2 आहे की 25 आहे, ते ॲक्च्युअली किती आहे, 25 ऑक्टोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही चुकत नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही चुकत नाही, तुमचा कंटेंट बाकीच्या ठिकाणी कमी म्हणून चुकत होता, राईट. त्यामुळे इथे लक्षात द्यायचं 2 3 4 कशा पद्धतीने जायचं आहे. 25 हा तर 100% चुकण्यासाठी आहे, काही टेन्शन नाही. संसदेच्या विभागांशी संबंधित स्थायी समितीचे अयोग्य पुनर्नाव रिन्यू केले, नवीन नाव ठेवलेलं आहे, राईट ना. सो रिनेम केलेलं आहे. याच्यामध्ये चुकीचं काय दिलं त्यांनी बघा, पेट्रोलियम रसायने समितीचं नाव पेट्रोलियम नैसर्गिक वायू समिती, श्रमिकचं नाव श्रमिक कल्याण समिती, दळणवळण आणि पर्यटन समितीचं नाव दळणवळण पर्यटन व संस्कृती समिती, नागरी ग्रामीण विकास समितीचे पुनर्नाव काय दिलं आहे, ग्रामीण विकास समिती. आता मला काय लक्षात आलं की 1 2 3 4 वाचल्यानंतर नागरी पण आहे, ग्रामीण पण आहे, आणि इकडं फक्त ग्रामीण आहे. मी म्हटलं हेच चुकीचं असेल, कळालं. पण आयोग म्हटलं की हे चुकीचंच नाही आहे, राईट. त्यांनी काय म्हटलं आहे, काय चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 3 चुकीचा दिलेला आहे. त्यांनी हे म्हटलं हे चुकीचं आहे. याचा अर्थ इथे तुम्हाला त्रास द्यायचा होता, हे लक्षात घ्या. इथे मार्क्स यायला नको आहे. चुकून जर तुमचं बरोबर आलं असेल तर ठीक आहे, अदरवाईज यायला नको आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, 26 नंबरचा. मंत्री परिषद काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, एकच मिनिट हां. मंत्री परिषद काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आणि कॅबिनेट यामध्ये फरकाबाबत विधाने विचारात घ्या. काय म्हटलंय, संपूर्ण राज्यघटनेत मंत्री परिषद हा शब्द प्रयोग वापरण्यात आला आहे. केवळ 352 मध्ये कॅबिनेट शब्द वापरला. 352 मध्ये काय, इमर्जन्सी, परत अशी प्रकारची इमर्जन्सी लावायला नको राष्ट्रीय आणीबाणी, आणि त्यामुळे कॅबिनेटची संमती लेखी, राईट ना, त्यामुळे ते शब्द वापरला आहे. राज्यघटनेने संपूर्ण सत्ता ही कॅबिनेटकडे सुपूर्त केली आहे, परंतु प्रत्यक्षात ती मंत्री परिषदेद्वारे वापरली जाते. नाही, कॅबिनेटकडे आहे कधी नाही, कुठे राष्ट्रपतींकडे, राईट. त्यामुळे ब चुकीचं आहे. कॅबिनेट मंत्री परिषदेमध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री यांचा समावेश असतो, तर दुसऱ्या बाजूला कॅबिनेटमध्ये केवळ कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात, बरोबर आहे, राईट. या केसमध्ये बरोबर विचारलं आहे. अ आणि क पर्याय क्रमांक 4 आन्सर असायला हवं. आफ्टर दॅट जोड्या लावा. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व हा मार्क्स देण्यासाठीचा मुद्दा आहे, राईट ना. गोहत्या प्रतिबंध 48 मध्ये, SC ST 46 मध्ये, राष्ट्रीय स्मारक 49, राहणीमान सुधारणा 47, राईट. तर या केसमध्ये 2 1 एक ऑप्शन 2 आणि 1, येस 2 आणि 1 इथे सापडले. आणि मग डचं 4, कचं रोमन 4 आणि मग रोमन 3. सो पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे, 4 आन्सर असायला हवं. आफ्टर दॅट 28 नंबरचा क्वेश्चन, संसदीय विशेष अधिकाराबाबत पुढील विधाने विचारात घ्या. काय म्हटलं आहे, संसदीय विशेष अधिकार म्हणजे संसदेच्या दोन्ही गृहांना असलेले विशेष हक्क, संरक्षण आणि सवलती होय. घटनेमध्ये भारताच्या राष्ट्रपतीला देखील संसदीय विशेष अधिकार लागू केलेले आहेत, आणि कारण ते संसदेचा एकात्मिक भाग आहे. राष्ट्रपतीला संसदीय विशेष अधिकार लागू नाहीत. अ बरोबर आहे, ब चुकीचा आहे. अधिवेशन चालू असताना किंवा सुरू होण्यापूर्वी 60 दिवस किती आहे, 40 आहे, त्याच्यामुळे चुकीचं आहे. सभागृहाच्या प्रमुखाच्या परवानगीशिवाय सभागृहाच्या आवारात कोणत्या व्यक्तीला अटक करता येत नाही, अथवा दिवाणी किंवा फौजदारी कायदेशीर प्रक्रिया लागू करता येत नाही, बरोबर आहे. बरोबर विचारलंय. अ आणि ड अभ्यासाचा भाग आहे, पर्याय क्रमांक 3 आन्सर असायला हवं. आफ्टर दॅट 29
भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 बाबत पुढील विधाने विचारात घ्या. आता हा क्वेश्चन काळजीपूर्वक बघा. ज्यांना काय लॉजिक म्हणजे काही दरवेळी तुम्हाला माहितीच असायला पाहिजे असं काही नाही आहे. काळजीपूर्वक वाचा. जम्मू काश्मीरचा मुद्दा चर्चेत होता, ते क्वेश्चन विचारणार होते, यावर काही वाद नाही. परंतु विचारताना त्यांनी काय केलं बघा. कलम 370 हे भारतीय राज्यघटनेच्या 19व्या भागामध्ये समाविष्ट केले. आता बघा, रोमनमध्ये भाग लिहिताना हा 10 10 20 आणि 1 21 असं लिहितात आणि हा जो आहे तो 19 आहे. राईट, हे तुम्हाला माहिती असायला हवं. राईट, एवढं जर माहिती आहे तर याच्या आधारावर तुम्हाला मार्क्स मिळतात. राईट ना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बाबा इथे 19व्या भागामध्ये जर असतं 370 तर 368 जो की माझ्या घटनादुरुस्तीचा भाग आहे तो भाग 20मध्ये असता का? नाही, तो भाग 20च्या अगोदरच असता. याचा अर्थ काय झाला, 370 368 नंतर येणार आहे. याच्यामुळे काय झालं, हे भाग 19मध्ये यायला नको आहे. त्याच्यामुळे काय झालं, हे तात्पुरत्या तरतुदी कुठे आहेत, 21व्या भागामध्ये. अ गेला का? राईट, अ गेला. आता मला बाकीचं काही माहिती नाही आहे, मी अ काढतो. चला, बरोबर विचारले ना, अ गेला अ गेला अ गेला. राहिलं काय, ब आणि क. याचा अर्थ काय झाला, तुम्हाला काहीच माहिती असण्याची गरज नव्हती. आता वाचा ब. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करण्यासाठी तात्पुरती तरतूद म्हणून त्याचा समावेश करण्यात आला होता. बरोबर, 370 विषय बोलतोय ते. कलमानुसार या कलमाने जम्मू काश्मीर राज्याच्या संदर्भात संसदेच्या वैधानिक आधिकारांना बंधने घातली होती. बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने निर्गमित अध्यक्षीय आदेशामुळे 370वे कलम हे राज्यघटनेतून पूर्णपणे वगळण्यात आले. आता या केसमध्ये काय झालं, पूर्णपणे वगळलं आहे का? नाही, पूर्णपणे हा कीवर्ड होता. आणि पुन्हा एकदा तुम्हाला माहिती असण्याची गरजच नव्हती. सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहिती होतं, वगळलं. आपण आनंदात होतो फक्त. राईट, त्याचा काय जमीन वगैरे घेतला तुम्ही असं काही झालेलं नाही आहे. राईट, मुद्दा काय आहे की तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे, अविधान. राईट, त्याच्या आधारावर मार्क्स मिळणार आहे. याचा अर्थ आपला स्वार्थ तेवढा जेवढा कामाचा मार्क्स मिळण्यासाठी आपण अभ्यास करतो.